तर सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय, ते समजा आता आपण 10 रुपये किंवा 100 रुपये बँकेमध्ये ठेवले 2 वर्षासाठी. किती वर्षासाठी? किती रेटनी? 6 रेटनी, 6%. तर ह्या 100 रुपयावरती आपल्याला 2 वर्षाचा काय होणार? इंटरेस्ट चार्ज होणार. त्याला म्हणायचं सिंपल इंटरेस्ट. पण कंपाऊंड इंटरेस्ट काय असतं? तर कंपाऊंड इंटरेस्ट ह्या 100 रुपयावरती 1 महिन्यानंतर 6% चार्ज होणार. मग त्या समजा 100 रुपयावरती 1% चार्ज केल्यानंतर आपण समजा रुपये आले 4 रुपये. मग आपण काय करतो? 100 अधिक 4 किती झाले? मग 104 रुपयावरती पुढे परत त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज होणार. ह्या 100 रुपयावरती होणार का आता? आता कशावरती होणार? 100. इंटरेस्ट वरती इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणलं की लक्षात ठेवायचं इंटरेस्ट वरती आणि सिंपल इंटरेस्ट म्हणजे फक्त एकदा इंटरेस्ट. ओके ओके. एनी गडबड, एनी अडचण? नो. काय काय? तर आता आपण डायरेक्ट आता एक्झाम्पलला सुरुवात करू. क्या प्रॅक्टिस सेट 14.1. उठ जा अपनी राख से, तू उड़ जा अब तलाश में. परवाज़ देख परवाने की, आसमां भी सर उठाएगा. आएगा अपना टाइम आएगा, मेरे जैसा शाना लाला तुझे ना मिल पाएगा. ये शब्दों का ज्वाला मेरी बेड़ियां पिघलाएगा. जितना तूने बोया है तू उतना ही तो खाएगा. ऐसा मेरा ख्वाब है जो डर को भी सताएगा. जिंदा मेरा ख्वाब अब कैसे तू दफनाएगा. अब हौसले से जीने दे, अब खौफ नहीं है सीने में. हर रास्ते को चीरेंगे हम, कामयाबी छीनेंगे. सब कुछ मिला पसीने से, मतलब बना अब जीने में. क्योंकि अपना टाइम आएगा. तर प्रॅक्टिस सेट 14.1 मध्ये हा पहिला प्रश्न. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय फाइंड अमाउंट. अमाउंट म्हणजे काय? ए अमाउंट म्हणजे काय? ए. तेवढंच काढायला लावलं. आणि फॉर्म्युला कशाचा वापरायचा आहे? सिंपल इंटरेस्टचा सांगितलंय का? कशाचा रे? डोळे आहेत ना आपल्याला? मला 4 आहेत, तसे तुम्हाला 2 आहेत फक्त. कंपाऊंड इंटरेस्ट, बरोबर ना? हा. तर आता कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपण एक छान असं एकदम भारी असं फॉर्म्युला वापरतो. तो कुठला रे? अप्पा अप्पा एक 100ची नोट द्या. वा सर, सर एवढं भारी कसं काय सर? सर एवढं भारी कसं काय सर? एवढं भारी सूत्र असतं? आहे सूत्र आहे. मी काय म्हणलं? आप्पा एक तरी 100ची नोट द्या. हा भिकारी आहे. त्याला पाहिजे 100ची नोट. मग आपण देऊया. पण त्याच्या अगोदर आपल्याला ही माहिती दिली का नाही? त्या द्यायची मस्त पैकी. टेन्शन नाही घ्यायचं, गडबड नाही घ्यायचं, काय नाही करायचं. इथं काय होईल? पी बरोबर. अय्यो सर माहितीच नव्हतं. माहिती पडलं ना आता? नंतर ना हे काय हो? एवढा मोठा आर काढायचा आणि इथे लिहायचं 5% लिहिलं तरी हे सगळं असं करायचं बरं का? हा. नाही तर लगेच लग्न लावशाल तुम्ही. त्याच्या अगोदरच्या सगळ्या प्रक्रिया करायच्या असतात. समजतंय ना? व हा. पी इथं 2000, आर इथं 5%. आणि ड्युरेशन म्हणजे काय रे? कालावधी. ड्युरेशनचा अर्थ काय? मोठ्याने म्हणायचं. ड्युरेशनचा अर्थ काय? कालावधी. तो कालावधी आपल्याला कशामध्ये दिलेला आहे? इयर्स मध्ये. ड्युरेशनचा अर्थ कालावधी, इयर्स नाही. समजून घे तू दीदी. इयर बरोबर येतं 2 इयर्स. त्या शिक्षकांना दिसत नाही, आपण त्यांना दाखवायचं. बघा म्हणायचं इयर्स आहे तिथं. ओके. आता ही सगळी आपल्याकडे माहिती आली, बरोबर ना? आली ना माहिती आपल्याकडे? काय ना मग आता विधी सुरू करायची. आप्पांना बोलवायचं. या आप्पा. लग्नात पण म्हणतात बरं का? हा, सोडत नाही तुला. एक तरी 100ची नोट. परत एकदा सूत्र लिहायचं. विषय घ्यायचाच नाही कुठला, गंभीर करायचा नाही विषय कुठला पण.
ओके. आणि मग जर का तुमच्याकडे खाली स्पेस असेल तर खालीच द्या, पण माझ्या स्पेस नाही, मी लाईन टाकतो कधी. तुम्हाला काय अडचण? तर या आप्पांना मी थोडस वरती बोलवतो, त्याला मग तुम्ही इथेच बसा, पण त्यांच्यामध्ये मी काय टाकतो? किमट्या टाकतो. होय काय ट्युशन इकडं बघ. चल आता एची किंमत आपल्याला माहिती का रे? एची किंमत तर आपल्याला काढायला लावली ना सर. अमाऊंट दिसते का सर तुम्हाला? अमाऊंट तेच तर काढायला लावले, म्हणून एला आहे कसा ठेवायचा? नीट लक्ष द्या बरं का. जर का हे कळालं तर तुम्हाला सगळं कळलं, आणि जर नाही कळालं तर आप्पासारखंच तुम्हाला पाहावं लागेल. 100 रुपये त्यातलं काय करणार? आता पीची किंमत काय दिली रे? टाका ना, वाट कशी बघताय? हो का? असं जसं दिले तसं, सूत्र जसं दिले तसं असं करा. सीएम टू सीएम. नंतर ना आर किती दिलाय रे? आपण सर तुम्ही आधी 1 लिहा की सर, खाली 100 लिहा की, आणि मग ती आरची किंमत मग नंतर नाही लिहायची. एवढी काय करतात? आणि डोस केवरती काय हो? इयर म्हणजे काय? इयर्स, ड्युरेशन. मग इयरचे आपल्याला काय दिले रे? किती इयर्स दिले? मग लिहा नाही, मग गप कशाला बसते? काय अडचण? काय अडचण? एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. जर का परत प्रॉब्लेम आला तर मी धरून आणीन. हा श्रेया, तुम्हाला मी स्टार्टिंगलाच विचारतोय, जर का कोणाला काय अडचण तर तुम्हाला परत एकदा विचारा. प्रश्न तुला कळालाय का? विचारल्यावरती परत जर का सांगता आलं नाही तर बघा ना. जर नसेल कळालं तर इथलं इथं सांग श्रेया. आता उद्या म्हणजे सर परत एकदा सांगितलं मला नक्की समजेल. समजेल ना? समजलं ना? ओके. रत्न पारखे पारखलं ना तुम्हाला? ओके. सॉरी बरं का. समजलं का? तात्या चप्पा घातली ए बरोबर. हे 2000 आहे तसे ठेवले तर काय अडचण करे मला? नाही ना? हा सर कस काय एवढं? सर 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 कस काय? बर काय करायचं आता इकडे? सर काय करायचं? तर आता तुम्ही डोकं लावा आणि मला सांगा काय करायचं ते. मी तुम्हाला वेळ देतो 5 मिनिटाचा. मी हे तुम्हाला करायला वेळ दिला होता, है की नाही? तर तुम्ही हे केलं आणि तुम्हाला काय आलं नाही, हे मला कळालं. आता ह्याच्या पुढे काय करायचं बघा, नीट लक्ष द्या. मी परत एकदा छान असं तुमच्यासाठी लिहितो. हे आप्पा आहे तसे ठेवायचे का बरं? त्यांची किंमत आपल्याला काढायची. पुढे 2000 आहे तसे ठेवा, पण थोड्या वेळासाठी. बरोबर ना? आता बघा बरं, ह्यांचं आपल्याला बेरीज करता येईल का रे? तुम्हाला आराम काहीतरी वाटतंय का नाही? तुम्हाला असं म्हणजे थोडंसं शक्य आहे का नाही का आपण ह्यांच्यामध्ये बेरीज कशी करणार सर? वाटतं का नाही सर? का तुम्ही असं करणार? सर इथं 1 आहे ना, आणि इथं 5 चे 100 आहे ना सर. मग मी काय करते माहिती का सर तुम्हाला? हे 5 मध्ये 1 ऍड करते 6 होईल, आणि 100 मध्ये 1 ऍड करते म्हणजे 101 होईल. असं केलं चालेल का? नाही बाळा, हा काय गमतीचा विषय नाहीये. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात पहिल्यांदा हे काय असतं माहिती का तुम्हाला? जुप्पे. हा जुप्पे बाबा असतो, तो लपलेला असतो, त्याला आपल्याला आणावा लागतो. 1/1. हो काय? 1/1. जर काय नसेल हो का, ह्याच्या खाली पण 1 असणार बघा. ह्याच्या खाली पण 1 असणार, पण आपण तिथे देतो का? जिथं पाहिजे तिथे जातो त्याला, आहे का नाही? मग इथे ह्याला आणायचं. आधी 5/100 आहे का नाही? मी तर दोन्ही स्टेप हे असंच लिहायचं, असंच लिहायचं ना. तुम्ही म्हणसाल सर असं होय, आता पुढे जे सांगणार ते डायरेक्ट लिहायचं, तसलं काय करायचं नाही. हे जसं सांगतो तसंच लिहायचंय काय. हा परत ए द्यायचा आप्पा आपला पाय का देऊ नाही आय. हा 2000 इन ब्रॅकेट. आता ह्या दोघांचा छेद समान करायचा का? अरे बाळांनो, बेरीज आणि वजाबाकी मी तुम्हाला बघा स्टार्टिंगला शिकवलंय. शिकवलं ना स्टार्टिंगला बेसिक्स. आपलं बेसिक्सच चालू होते किती दिवस शिकवलंय ना. त्यावेळेस काय शिकवलं मी? छेद समान करायला शिकवलंय का नाही मी तुम्हाला? पहिल्या वेळेस पण आपल्याला छेद समान करायला होतं, तसं छेद समान करायचा द्यायचा. 100 ला कशा लिहून यायचं? मग 100 1 नीट बघा, लक्ष द्या. काय काय जण जमत नाही. हे 9वी ला 10वी ला सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे. हे आलं तर तुम्हाला पुढचं गणित जमलं.
ए हालचाल नको मला तुमची, नाही तर मी खाली बसून उद्यापासून. 100 एके मग आता इथलं केलं तर 5 एके अधिक 5 एके छेद 100 गुणिले 100. काय सांगतो तुम्हाला, नाही समजलं मी सांगतो परत. मी काय करतो तुम्हाला समजण्यासाठी बघा बाहेर घेतो मी एक समजण्यासाठी हे करायचं नाही तुम्ही, हे कंसातच करायचं. आणि इथं 5/100. आता मला सांगा तुम्ही जर का छेद समान करायचा अगोदर तेव्हा काय करायचं तुम्ही 100 ला अगोदर 1 ला गुणायचा, आपण 5 ला अगोदर ह्याला गुणायचा, बरोबर ना. पण तुम्ही जर प्रो लेवलला आलाय, कुठं आलाय प्रो लेवल, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता तुमचं माइंड ओपन करावं लागेल की हा आपल्याला हे शिकायचंय. केलं कसं काय ओपन तुमचं माइंड की आपल्याला काहीतरी नवीन आता शिकायचंय. ओके, नवीन आता काहीतरी शिकायचंय आणि आपण ते शिकणार आहे. ओके ना, सगळे रेडी का? सगळे प्रिपेअर करावं लागतं अगोदर माइंडला की आपल्याला आता नवीन काहीतरी शिकायचं आणि आपण ते शिकतोय लगेच. प्रिपेअर आहे, प्रिपेअर आहे लक्षात राहिलं तुमच्या, लक्षात ठेवायचं. तसं त्याला सांगायचं माइंडला हा आता लक्षात ठेवायचं आपल्याला हे. आता बघा छेद समान करायचंय मला. छेद समान करण्यासाठी मी अगोदर काय करतो, ह्या 100 ला मी ह्याला गुणतो. नीट लक्ष द्यायचा, नीट लक्ष द्यायचं. हा जो छेद आहे ह्या छेदाला मी इकडच्या अंशाला गुणतो. म्हणजेच मी 100 गुणिले 1 होतं. आपल्याला काय करायचं, सगळ्यात मेन मोटिव्ह काय आपला की छेद समान आला पाहिजे, बरोबर का नाही. छेद समान आला पाहिजे. मी अगोदर तुम्हाला एकदम प्रो लेवल सांगतो, मग नंतर तुम्हाला सांगतो की आपण कसं केलं ते. आता नीट लक्ष द्या. 100 नी काय करायचं, 1 ला गुणायचं ना. हो का सर, 100 आले. ओके ओके, ही पहिली स्टेप झाली. 100 नी काय केलं आपण. मग आता काय करायचं दुसरं माहिती का, आता ह्यानी ह्याला गुणलं म्हटल्यावर ह्यानी ह्याला गुणायला काढचं. मग बघायचं 5 एके अधिक चिन्ह आहे कसं, अधिक चिन्ह आहे कसं. मग 5 एके वरतीच लिहायचं, कारण की 5 वरतीच लिहायचं. आणि परत छेद 100 गुणिले 1. अगोदर ह्यानी आपण ह्याला गुणलं, म्हणजे या छेदाला आपण ह्या अंशाला गुणलं, बरोबर ना. आणि ह्या छेदाने आपण ह्याला गुणलं आणि नंतर ना छेदाचा गुणाकार केला. ओके ओके. आणि 100 एका किती हो, 100 लक्ष. आता तुम्हाला बघायचं आपण कसं केलं ते, बघायचं का तुम्हाला. आपलं असंच उत्तर यायला पाहिजे. थोडं उत्तर आपलं काय येतं, 105/100 हे उत्तर आलं पाहिजे. मी आता तुम्हाला असं सांगितलं, दुसऱ्याने सांगतो तुम्हाला, बघा तुम्हाला समजतंय का. मी काय करतो आता 100 ने या दोघांना गुणतो. 100 एक 100 एक. मी काय म्हणतो तुम्हाला, आता मी दुसरं सांगतोय, अगोदरच नाही सांगते मी, दुसरं सांगतो कसं आलं आपलं ते. रेग्युलर आपण असं करतो, पण तुम्हाला प्रो लेवलचे शिकवले, बरोबर ना. 100 एक 100 एक आहे का नाही, अधिक नाही तसं. 5 एक छेद 100 एक. आता बेरीज काढायचं, छेद समान आहेत ना. तुम्ही काय करताल मग, सर 100 200 असं नाही वाटत, तसं नाही. बानो भागाकार आहे आणि बेरजेचा भागाकार आहे, बरोबर ना. बेरजेच्या भागाकारामध्ये सर्वप्रथम छेद समान आहे का बघावं लागतं. बेरजेच्याच नाही तर वजाबाकीच्या सुद्धा. लक्षात ठेवा, वजाबाकी आणि बेरीज या दोघांच्या भागाकारामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं रे, छेद समान करावा लागतो. मग मी इथं केला का रे छेद समान. बघा बरं, छेद कशाला म्हणतात माहिती ना, माहिती ना. तो काही 100 खालचं छेद आणि अंश कशाला म्हणतात, 100 आणि 5 वरचं, कळतं ना. छेद बघा, दोघांना समान करायचं, इक्वल करायचं आणि त्यांच्या काय करायच्या, अंशाच्या बेरजा करायच्या, अंशाच्या बेरजा. बघा आता काय करतो मी, 100 अधिक 5 105 आणि 100 ठेवायचं. छेद समान आपण कशासाठी केला, त्यासाठी ते केलं समान खाली एकसारखं ठेवण्यासाठी. ओके ओके, नक्की कळलं कसं आला, अगोदर कसं काढलं, आता कसं आलंय. मग अगोदरची बारी का आत्ताची बारी, आत्ताची समजली तुम्हाला, अगोदरची नाही समजली.
कुठली बारी मग ही ठेवायची का अगोदरची समजेल का तोच ना कच्चे करून पडतील खाली बेडावर ठेवायला अगोदर तयारी करून ठेवायची समजेल ना तुम्हाला ओके मग आपण तसंच करू मग ए आहे कसा 2000 आहे तसं 100 गुणिले 100 1 गुणिले 5 छेद 100 गुणिले 1 काय अडचण ओके 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 ए बरोबर 2000 करायचं आता खेळत बसायचं आपल्याला काय दुसरं काम आहे 100 लेखी परीक्षा व्हिडिओ स्टेप्स आले पाहिजे तुम्हाला ऑनलाईन पेपर असल्यास मी तुम्हाला सांगितलं असतं कसं करायचं ते टेन्शनच घ्यायचं नाही बाबा ऑनलाईनचं पण आता लेखी म्हणलं असं करायचं तुम्हाला एक ना एक स्टेप त्याला असं वाढवून दाखवायचं असं दाखवायचं सर मला नाही जमते हो तुमच्यापेक्षा जादा मला जमतंय असं दाखवायचं त्याला त्यामुळे आपण एवढं जास्त स्टेप करायच्या काय मजा आहे का त्याशिवाय सांगा बरं तुम्हाला पण मजा येईल ना काय करा येते ना मजा मग इथं काय आता आपल्याला माहिती जर का आपण असं केलं 2च्या डोक्यावरती 2 दिलं तर आपण काय करतो 2 गुणुले असं करतो का नाही मग तसं ह्यांचं पण करायचं बघा बरं ए बरोबर 2000 गुणुलं असं ना लपलेलं म्हणजे काय झुब्बे गुलगुले असते तिथं लपलेले आणि ह्या 105 छेद 100 आणि 105 छेद 100 मग हे 2 निघून जाणार काय अडचण पक्क चक्क नक्की आता ह्याच्या पुढे काय करायचं बरं कोण सांगते अगोदर मी असं केलं तर मग काय अडचण काय अडचण मल्टिप्लाय नाही सगळीकडं जरी ते बेरीज असतं तर विचार केला असता पुढं पण इथं मल्टिप्लाय ना मल्टिप्लायला काय अडचण नाही बघा मग आता ए बरोबर 20 गुणुले आता इथे 1 राहिला 1ला काय भाव द्यायचा नाही द्यायचा काय गरज आहे का इथं आपण थोडासा भाव दिला पण एवढा मारा लागला भाव काढून काढायचा त्याला ही 105 आहे तसं गुणुले 105 छेद 100 बघा मग जनेबी बाई हो गई ओके ना मग काय आलं रे ए बरोबर 2 आता बघा बरं 2 गुणुले 105 करायचे तर यायचं पटांगणात 105 गुणुले 2 5 1 5 5 गुणुले 5 आले बे 0 इथला 1 बे 1 तिथला घ्यायचा 0 घ्यायचा किती आलं 210 मग किती आलं 210 गुणुले 105 छेद 10 बघा मग इथलं असं केलं तर काय अडचण 0ला 0 केलं त्या खाली काय नसतं म्हणजे काय असतं रे म्हणून इथल्या इथे जातो ना कळते ना हा मग हे केलं मग काय झालं पुढं ए बरोबर 21 गुणुले 105 मग करायचं घ्यायचं लगेच त्याला पटांगणात पण ओके 105 गुणुले 21 आहा 5 1 हा असं लिहायचं छान छान 1 0 1 1 अयो 5 1 5 5 दुने 5 आले 2 0 इथला 1 2 1 ओके टेन्शन प्रॉब्लेम नाही सर मग इथं 5 आणि काय करतोय रे आपण इथे बेरीज करतोय ना तो 5 0 5 अधिक 0 5 का नाही लिहिलं 0 0 सर काहीच नका ना लिहू 0 सर नाही लिहिलं तर काय अडचण अरे 0ला लय किंमत आहे विषय आहे का असं लिहायचं 0 1 आणि 1 आलं का रे माझं उत्तर घाबरू नका रे घाबरू नका मी काय केले फक्त तुम्हाला वाढवून दाखवले तुम्हाला असं एवढं दिसतोय अयो सर काय आहे सर मैं तो करते करते मर जाऊंगी सर बूढ़ी हो जाऊंगी मैं अरे ऐसा नहीं करने का देखना तुमने क्या क्या किया इधर क्या किया देखो ना देखो अरे मैंने बहुत छोटा छोटा स्टेप लिया है कि नहीं तुम्ही काय करला असं नाही का इथं आला असं म्हणलं अरे बाबा इथं झालं असं तुम्हाला काय 2 स्टेप काढले असते पण आपल्याला पण परत बघताना समजलं पाहिजे ना की काय केलं आपण काय नाही आणि तुम्ही डायरेक्ट तुम्हाला इथून यायला का नाही म्हणता सर कुठला रस्ता पकडला सर कुठं सर मी नाही गेले तिथं कधी असं करू नका वाळांना एनी प्रॉब्लेम
म्हणजे बघा आपलं प्रिन्सिपल किती होता रे? आपल्याला मिळाले किती? 2205. तुम्ही मला सांगा, जर का आपल्याला महिन्याला इंटरेस्ट मिळाला असता आपण काय करत गेलो असतो? 2 वर्ष सांगितलं ना, 12 12 12 24. मग आपण 24 वेळा तो फॉर्म्युला वापरला असता त्यांचा अगोदरचा सिंपल इंटरेस्ट केला असतं. तुम्हाला जमलं असतं का? पण या फॉर्म्युला वापरला तुमचं लगेच उत्तर आलं असतं. एनी प्रॉब्लेम? हे टेन्शन बाळा, तुम्ही पुढे जर का बिझनेसमॅन झाला का नाही, पुढं बिझनेसमॅन साठी हे खूप महत्वाचं आहे. त्याला काढणं कॅल्क्युलेशन सगळे जमले पाहिजेत आपल्याला. एवढंच आहे हो बिझनेसमॅन होण्यासाठी, मग काहीच नाही. टेन्शन घ्यायचं नाही, गडबड घ्यायचं नाही. बघा बरं, लिहून काढा पटापटा. आता तसं 2 पुढचे पटापटा घेऊ. हे काय रे? काय अडचण? इथं रुपयाचं चिन्ह द्यायचं बरं का. शिक्षकांना वाटायचं डॉलर मध्ये, काय डॉलर तसलं काय करू नका. हे काय रे? अरे ना किती आहे? 8%. काय का नाही? हे काय रे? किती आहे? 3. काय अडचण नाही. आपलं सूत्र म्हणा की विषय क्लोज. नाही हे बरोबर. तिच्या जागी लक्ष पाहिजे, त्याच्या नामच करू नको. हे काय नाही. आजची किंमत 100 आहे तसं. यांची डोक्यावरती काय अडचण? सर्व असं केलं तर चालत असेल. कर ना, तू कर ना. तू काहीच नाही केलं तर मला काहीच नाही चाललं. 100 गुणिले इथला 1 गुणिले 8 100 गुणिले कळतं. हे असं असतं. मी याला काय लॉजिक बिजिक नाही सांगू शकत. असं का? असं काय अडचण? मग इथं आहे तसा ए, इथं काय रे? 5000 होईल अख्खे. आणि इथं असलं रे आता बरोबर 100 आणि 108 चे इथं करायचं. ए बरोबर 5000 गुणिले 108 चे 100 गुणिले 108 चे 100 गुणिले 108 चे 100. अरे मजा 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 मजाच करायची. ओके काय अडचण? ओके. ओहो ओहो ओ ओ ओहो 5 गुणिले 108 गुणिले 108 चे 10 गुणिले 108 चे 100. काय 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 असं होय? योग्य गीत मारला याला. तुम्ही ना तिसरा पाहिजे होता गीत दुसरा याला मारला असे. मग आता दिसलं. अजून काय पाहिजे का तुला? ओके. आता काय करायचं? गुणाकारच करायचं का? भागाकार करू नाही. 108 गुणिले 5 5 8 55 आपण असं म्हणतो आहे ना. मस्त 5 0 4 आहे तसा. 5 1 जर का तुम्हाला गुणाकार आला असेल तर मला काय करायची गरज नाही. मी घरी जाईल मग नाही का? असंच ना बरोबर नाही. ओके. मग ए बरोबर किती आलं? त्याच्या बरोबरचा गुणाकार केला किती आला? 504. ऐका ना मस्त पैकी 108 चे 10 मस्त पैकी 108 चे 100 आहे. 0 ला 0 मस्त पैकी. ए बरोबर 54 गुणिले 108 गुणिले 108 छेद 100. अरे काय टेन्शन, काय अडचण, काय झंझट नो. सर मग आता करा ना सर. मग वाट कशी वागताय सर? तुम्ही असं करा ना सर. हो का सर? मी सांगतो तुम्हाला 108 करा आणि गुणिले 54 करा सर. 54 8 चौक किती? हा मस्त पैकी द्यायचं. 4 0 तिथं 3 4 1 मस्त पैकी विषय क्लोज. 58 लिहा ना मग काय लावलं? 5 0 5 1 मस्त पैकी 2 3 4 4 5 हे झाल्यावाडी 5 बरोबर किती? 5000. ओके 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 कंट्रोल. हे बरोबर किती? 5832 गुणिले 108 चे 100. बघ आता करायचं काय करायचं? जेवण नाही. ह्या 5832 ला ह्या 108 गुणायचं. काय करायचं? काय आता हे काय 0 0 जातो का? इथे कुठे दिसतंय? तिथे एक असते. काय म्हणलं तुम्हाला? हे छेद समांतरी करायचा बेरीज आणि वजाबाकी करताना. पण आता इथं गुणाकार आहे का नाही?
अरे नियम आहे, नियमच असते. मी लॉजिक सांगू का तुम्हाला? मागं येतो का नका रे? आता काय 5832 गुणिले 108 तेच त्याला पटांगणार. कुत्र्यांना तुम्ही कॅल्क्युलेटर वरती करू नका. मी एवढे कष्ट घेते मग तुम्ही पण नाही काय का 8 एके 8, 8 दुने इथं आले 8 त्रिक इथं आले 5 वरती आले बरोबर नक्की ना. 91 8 दुने इथं आले 8 त्रिक इथला 1 गप रे गप. 8 64 मध्ये 2 मिळवले 66 नक्की ना. हा मला येत ना बाबा. 85 40 मध्ये 6 मिळवले किती झाले रे? लिहायचं विषय नाही घ्यायचा म्हणलं तिथं 0. मग आता 0 गुणिले 2 0 गुणिले 3 0 गुणिले 8 आणि 0 गुणिले 5 जर 0 मध्ये उत्तर येते का नाही बाळा पुढे बघ. पुढे असेल बेक बेकल 8 एक 5 एक विषय क्लोज. किती येते मग? किती येते मग? किती येते मग? किती येते मग? नक्की का एवढं मोठं होतं येते? नक्की का एवढं मोठं येते? मला बघून भीती वाटते मला. नाही रे एवढं मोठं नाही. हा नाही थांबा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. 6 7 8 9 आहे ना बरोबर ना. 6 3 4 8 4 8 वाजले आता 12 5 आणि 1 सर 62,900 काय ते 6,29,856 किती आले? 6,29,000 बघा आता मी कसं लिहितोय 6,29,856 छाद चबार आहे ना आपला चेचंबर आहे. मग आता ह्याचा भाग लावायचा माहिती ना कसं लावायचा? नाही माहिती सर 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 आम्ही येडेच काय नाही. किती शून्य तरी इथं 2 शून्य का नाही हो का? मग हे असं करायचं. हे आहे कसं घ्यायचं? किती रे 6,29,856. आता 100 ला घ्यायची गरज आहे सोडून द्यायची त्याला. आता बघा मी काय करू. किती शून्य रे 1 2 टंग 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 टंग. आपलं उत्तर किती आलं आता? 6,298.56. विषय गंभीर का क्लोज? हे बरोबर 6,298.56. माझं उत्तर बरोबर आहे. चुकलं ना आलाय पण चुकलं का? चुकलं मला कोण सांगते? का चुकलं मला कोण सांगते? पटापटा वेळ नाही आपल्याकडे. येत असेल तर हा सगळं येत आहे नसेल तर नाही माहिती का चुकलं हो काय राहील काय राहिलं तुम्हाला? रुपयाचं चिन्ह तुम्हाला 8 वाटायचे रुपये 6,298.56 रुपये उत्तर आहे आपलं. ओके काय अडचण? आपल्याला काय काढायला लावलेलं? आपण अमाऊंट काढलेली. दुसरं काय काढायला लावलंय का त्यांनी? पुढचं काय करायचं का? हा जर का पुढे जर का फाईन द टोटल इंटरेस्ट काढायला लावलं का आपण काय करतो 6,298.56 मधनं आपण 5,000 वजा करतो. मग जे येईल ते आपलं काय असतं ते इंटरेस्ट. ओके हे कळलं का? ओके ओके तिसरं बघा एक्झाम्पल. तिसरं काय एक्झाम्पल आपलं पी बरोबर 4,000 आर बरोबर 7.5 एन बरोबर काय अडचण नाही. आप्पाचं सूत्र काय परत एकदा म्हणा माझ्या बरोबर. आप्पा एक तरी 100ची नोट दे. काय आप्पा एक तरी 100ची नोट दे. फक्त म्हणू नका घरी गेल्यानंतर लिहायचं ते पण बघा. हा त्या चित्रामध्ये असं तुम्ही लिहायचं हा आला का ना आप्पा एक तरी 100ची नोट दे असं काय लिहू नका. सूत्र लिहूया दुसरं काय लिहू नका. याची किंमत आपल्याला पी बरोबर सूत्रामध्ये टाकून झाले तरी चालते. तिथं रुपीचं चिन्ह. ओके पण सूत्राच्या बाहेर आला उत्तर आलं रुपीचं चिन्ह द्यायचं.
हे काय तसं आजची किंमत काय रे? काय अडचण नक्की म्हणजे काय रे? यन काय अडचण काय ना काय अडचण ओके. ए बरोबर 4000 इन ब्रॅकेट 100 गुणिले काय का ना अधिक 1 गुणिले 7.5 बरोबर नक्की ना? समजतं ना मी काय केली तर आपला अगोदरचा खेळ हे गप ना पुढे लक्ष दे की कशाला भांडे घासत बसती 100 गुणिले काय म्हणू 100 हे तर अप्पा म्हणजे 4000 ना एक नाही आला असेल. आता काय करायचं तुम्ही डायरेक्ट 100 घ्या 100 पण नका घेऊ सर 107 घ्या 0.5 घ्या 100 लिहा. काय अडचण करायचं असं केलं मी नाही जमलं ना तुम्हाला? अरे 100 रुपयामध्ये 7.5 रुपये मिळवले 7.5 म्हणजे काय 7.5 तर किती झाले 107.5 नक्की ओके. ए बरोबर 4000 गुणिले 107.5 चे 100 गुणिले 107.5 चे 100 आणलं रे असं येड लागलं का मला नाही डोक्यावरती काय माझ्या 2 लिहिलं एनी प्रॉब्लेम काय ए ओहो 4 गुणिले 107.5 गुणिले 107.5 छेद असं वाटतंय का तुम्हाला आपण गणित शिकतोय वाटतंय ना फिलिंग आणायचं असं गणित शिकतोय मस्त देखील हा टेन्शन नाही घेतलं पाहिजे. हे बरोबर काय करायचं आता 107.5 गुणिले 5 बघा तुम्ही गुणाकार कसा करतोय पॉईंटचा गुणाकार आहे पॉईंटचा गुणाकार नीट बघ हा 5 चोक म्हणजे 5 चोक 20 इथं आले 2 7 चोक 28 प्लस 2 काय अडचण बरोबर 0 इथं पॉईंटचं इथं काय घाण आणलंय का मी जसं आहे तसं केलं पॉईंट नाही असं मी समजलं शेवटी आहे का नाही बरोबर तसंच ना इथे काय आहे तसं डायरेक्ट उत्तर झालं ना आपलं मग आता काय करायचं माहिती कितीच्या नंतर पॉईंटच्या नंतर किती आकडा आहे मग इथंच एक आकडा सोडायचा नंतर पॉईंट लिहून द्यायचं म्हणजे काय झालं आपलं 430 पॉईंट म्हणजे टोटल आपलं 430 झालं ना रे 430 झालं ना इथं पॉईंट शून्य द्यायची काय गरज हा नाही ना काय गरज ओके हा का मग लिहितो सर 430 गुणिले 107.5 चेंबर 10 मग हा शून्य आणि एक शून्य जातो गेला नको मस्त पैकी आणि मग ये बरोबर आहे अरे ये बरोबर आहे ये रे 40 गुणिले 107.5 छेद काही नाही एक असतो याची काय नाही ओके सर मग आता काय करू सर काय नाही आता मी जातो 107.5 गुणिले 43 5 तीक इथं आले 7 अधिक 1 इथं आले 3 शून्य इथला 2 3 1 मस्त पैकी नावाचा 5 इथं आले 7 चौक अधिक 2 मस्त पैकी 3 4 शून्य इथं आले 4 1 मस्त पैकी काहीच नाही 5 शून्य 5 इथं 2 इथं 2 इथं 6 इथं 4 किती आलं रे आपलं उत्तर पण तात्यांना आपलं एक राहिलं ते म्हणजे इथं किती आकडा आहे एकच आहे ना शून्याच्या पुढे किती संख्या आहे एकच संख्या आहे ना शून्याच्या पुढे ओके सर मग इथंच
ह्याच्या पुढं म्हणजे 1% सोडायचे आणि त्या पुढं काय पॉईंटचं चिन्ह. काय प्रॉब्लेम? मग आपलं उत्तर किती आलं नाही? अरे आपलं उत्तर किती आलं? 4000. ओके, मग 4622.5. मस्त पैकी खुश आहे का? काय प्रॉब्लेम, टेन्शन, झंझट नो. एवढं जमाला तुम्हाला उद्याचे गणित एकदम भारी जमणार आता. फक्त आज याची प्रॅक्टिस करून या. मस्तपैकी डान्स करायचा आणि डान्स करत करत ह्याचा डान्स करवायचा. ओके.